नमस्कार. शास्त्रानुसार अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी श्री गणेशाने कश्यप ऋषीच्या कुळात विनायक या नावाने अवतार घेतला होता आणि नरांतक राक्षसाचा संहार केला. म्हणून या पावन तिथीला विनायकी चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते. त्याचप्रमाणे तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात. तर आज मागी गणेश जयंती. काहीच नसेल केले तरी तुम्ही ठीक आहे, परंतु संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत जाळायची आहे ही एक वस्तू. विघ्न, संकटे, समस्या आणि कोणतीही बाधा असो ती पूर्णतः नष्ट होणार आहे. कुटुंबाची भरभरून प्रगती होणार आहे. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे, कोणत्या वेळेत जाळायची आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. तर तुम्हाला आजची तिथी अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून हे काम तुम्हाला करायचेच आहे. तुमच्या कुटुंबाच्या सौख्यासाठी, कल्याणासाठी हे काम तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर आजची ही गणेश जयंती जी आहे या दिवशी मोदकाच्या नैवेद्याऐवजी तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण केला जातो. मोदक हा गणपती बाप्पांचा अत्यंत प्रिय नैवेद्य असला तरीही मागी गणेश जयंतीच्या दिवशी तीळ आणि साखर किंवा तिळगुळाचे लाडू हे आपण अर्पण करत असतो. याचाच नैवेद्य दाखवला जातो. तीळ हे पवित्रतेचे, तपस्येचे आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी षोडशोपचार विधीने गणेशाची पूजा करून याप्रमाणे आपण हा नैवेद्य अर्पण केल्यास, त्याचबरोबर या दिवशी मंत्रजप करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. असे केल्यास विघ्नहर्ता श्री गणेश प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील सर्व समस्या, अडथळे दूर करतो अशी मान्यता आहे. विघ्नविनायकाची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहावी, कुटुंबावर राहावी यासाठी तुम्हाला हा उपाय देखील आवर्जून करायचा आहे. कापूर हा घरामध्ये जाळणे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते. खरं तर दररोजच घरामध्ये कापूर हा जाळायलाच हवा. यामुळे वातावरण तर शुद्ध होते, परंतु घरातील सर्व नकारात्मकता देखील घराच्या बाहेर निघून जाते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण होत असते. त्यामुळे प्रत्येकाने दररोज घरामध्ये कापूर जाळावा. परंतु तुम्हाला जर दररोज शक्य नाहीच झाले तर अशा विशेष तिथीवर कापूर जाळायचाच आहे. पण त्यासोबत ज्या अशा काही वस्तू आहेत त्या जाळल्यास घरातील नकारात्मकता दूर होऊन माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये वास करते. सर्व देवी देवतांचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला प्राप्त होतात आणि तुमच्या कुटुंबावरील कोणतेही संकटे, समस्या, कोणत्याही बाधा असतील ते नष्ट होतात आणि कुटुंबाची प्रगती होते. म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आजची ही विशेष तिथी आहे. या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील विघ्न हे दूर होतील. कारण गणपती बाप्पा हे विघ्न दूर करणारे देवता आहेत. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सतत काही ना काही अडचणींना सामोरे जावे लागत असेल, अनेक समस्या आयुष्यात असतील किंवा कधीकधी तुम्हाला कुठली बाधा झालेली असेल, कधीकधी आपण असं बाहेर जात असतो, काही ठिकाणीची जागा चांगली नसते, तिथून वाईट शक्ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्यामुळेच घरातील वातावरण हे बिघडते. घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे किंवा कोणतेही कारण नसताना क्षुल्लक कारणावरून भांडणे होणे किंवा मग तुमचे कोणतेही काम अपूर्ण राहणे. काही काम पूर्णत्वाला आलेले असले तरी काही ना काही अडचणी, अडथळे त्यामध्ये येतात व ते काम राहते. कधीकधी तुमची खूप दिवसाची एखादी इच्छा असेल, ती इच्छा देखील लवकर पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरात आलेली कोणतीही बाधा असो, नजरबाधा असो किंवा कोणतेही संकटे असो हे पूर्णतः नष्ट होतील. तुमच्या घरावर कोणतेही विघ्न येण्याआधीच ते नष्ट होईल. त्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला मी सांगितलेले आहे कापूर हे घरामध्ये प्रत्येकाने जाळावा. तर कापुरामध्ये भीमसेनी कापूर असेल तर उत्तम, तो नसेल तर तुम्हाला साधा कापूर या उपायासाठी घ्यायचा आहे. तर तुम्हाला आजच्या दिवशी जास्तीत जास्त नामजप करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला ओम गणपती नमः या मंत्राचा जप आवर्जून जास्तीत जास्त करायचा आहे. कारण श्री गणेशाच्या लहरी ज्या दिवशी पृथ्वीवर प्रथम आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपती बाप्पा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेलेला आहे. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते आणि ती आज आहे. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीपेक्षा 1000 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असते. म्हणून तुम्हाला या दिवशी आज कोणत्याही परिस्थितीत हा उपाय करायचा आहे. गणेशाची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थीशी असलेले स्पंदने सारखे असल्याने ते एकमेकांना अनुकूल आहेत. त्यामुळेच तुम्हाला आज हा उपाय केल्याने प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते. तर हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल झालेला तुम्हाला 100% जाणवणार आहे. त्यासोबतच जास्तीत जास्त लाभ देखील होणार आहे. तर आज संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक आसन टाकून तुमच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर बसायचे आहे. जर सकाळी तुम्ही विधिवत पूजा केलेली असेल, म्हणजेच काय तर सकाळी गणपती बाप्पांना अभिषेक केलेला असेल,
तर तुम्ही नंतर संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. आणि संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे तर 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. तिन्ही संध्येच्या वेळेला हा उपाय केला तर उत्तम ठरेल, कारण सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. तर तुम्हाला सर्वप्रथम हा उपाय करण्यासाठी तुमच्या घराचे दरवाजा खिडक्या हे उघडे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आसन टाकून गणपती बाप्पांच्या समोर बसायचे आहे. सकाळी जर तुम्ही पूजा केलेली नसेल तर संध्याकाळी आवर्जून गणपती बाप्पांना अभिषेक करा. अभिषेक करत असताना पंचामृताने अभिषेक करा, त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करा व त्यानंतर गणपतीची स्थापना विधिवत करायची आहे. स्थापना करत असताना थोडेसे तांदूळ ठेवून तांदूळावर हळद कुंकू टाकायचे आहे व त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. जर तुमच्याकडे फोटो असेल तर स्वच्छ पुसून तुम्हाला त्या चौरंगावर ठेवायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू, अक्षता, जास्वंदाचे फूल, दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. त्यानंतर लगेचच हा तुम्ही उपाय करायचा आहे. अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षाचे 11 आवर्तन देणे शक्य झालेस तर आवर्जून द्या. नाही शक्य झाले तर एक वेळेस आवर्तन देऊन फलश्रुती म्हणावी. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच गणेश स्तोत्राचे देखील पठण करायचे आहे. देवांच्या विविध उपासनेपैकी कलियुगातील सर्वात श्रेष्ठ आणि सोपी आणि सुलभ आणि देवतेशी सतत अनुसंधान करणारी म्हणजे जोडणारी एकमेव उपासना आणि शक्ती आहे ती म्हणजे नामजप. त्यामुळे तुम्हाला मंत्रजप जास्तीत जास्त आजच्या दिवशी करायचा आहे. लवकरात लवकर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी अर्थातच मनोभावे भावपूर्ण केलेला नामजप, मंत्रजप तुमचा देवापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे आणि जप जास्तीत जास्त करायचा आहे. तो अधिक भावपूर्ण केल्यास तुम्हाला लवकरात लवकर याचा फायदा होत असतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर आसन टाकून बसल्यानंतर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील एक दिवा लावलेला असावा. तुळशीजवळ देखील एक दिवा तुम्ही आवर्जून लावा. त्यासोबतच मग तुम्हाला एक कापुराचे भांडे घ्यायचे आहे. कापुराचे भांडे नसेल तर तुम्ही एखादी मातीची पंती घेऊ शकता किंवा डिश घेतली तरीही चालेल. आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदूळावर तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे. जे सुकं खोबरं असतं त्याचा तुकडा थोडासा ठेवायचा आहे. खोबऱ्याच्या तुकड्याचा जो पांढरा भाग असतो त्यावर तुम्हाला 5 कापूर वड्या ठेवायच्या आहेत. तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो ठेवा, तो नसेल तर साधा कापूर ठेवू शकता. त्यासोबतच 2 हिरवी वेलची ठेवायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला 3 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, गणपती बाप्पांना देखील प्रिय आहेत आणि कोणतेही उपाय करण्यासाठी, कोणत्याही धार्मिक विधी करण्यासाठी लवंगाचा वापर केला जातो. ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर अखंड घ्या, ज्याला फूल असेल अशाच लवंगा तुम्हाला या ठिकाणी घ्यायच्या आहेत. आणि त्यासोबतच तुम्हाला थोडेसे तीळ घ्यायचे आहेत. तीळ हे दारिद्र्यनाशक असतात आणि तिळाचा या दिवशी खूप विशेष महत्त्व आहे. तिळकुंद चतुर्थी या चतुर्थीला म्हणतात. ते तीळ देखील तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायचे आहे व त्यानंतर थोड्या वेळासाठी तिथेच ठेवायचे आहे आणि ते प्रज्वलित करायचे आहे. आणि त्यानंतर ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा देखील तुम्ही 108 वेळेला जप करू शकता. श्री गणेश स्तोत्राचे देखील तुम्हाला 3 वेळेला पठण करायचे आहे. त्यासोबतच अथर्वशीर्ष म्हणणं झाले तर आवर्जून म्हणा, नाहीच म्हणणं झाले तरी तुम्ही श्रवण करू शकता. संध्याकाळी तुम्ही मोबाईलवर लावून ठेवायचेच आहे. या सर्व सेवा करून झाल्यानंतर देवाला नमस्कार करायचा आहे आणि ते भांडे तिथून उचलायचे आहे. तुमच्या सर्व घरभर हा धूर पसरला पाहिजे अशा पद्धतीने घरामध्ये फिरवायचे आहे. त्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर न्यायचे आहे, तिथे थोड्या वेळासाठी ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगितलेला आहे या सर्व मंत्रांपैकी एक मंत्र तुम्ही मंत्रजप करत राहिलात तरीही चालेल. जेव्हा तो धूर शांत होईल, त्यातला कापूर शांत होईल, त्यानंतर त्याच्यात जी काही राख झालेली असते ती राख तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर थोडीशी लावायची आहे. त्यासोबत तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींच्या डोक्याला तुम्ही लावायची आहे. आणि ते जे खोबरं आहे ते खोबरं तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे, ते खायचं नाही आहे. हा उपाय अतिशय प्रभावी आणि फलदायी आहे. ज्या घरामध्ये हा उपाय होतो तिथे 100% तुम्हाला त्याचे फळ मिळालेले तुम्ही बघितले असेल, अनुभव असणारे. तर ज्यांनी कोणी केलेला आहे त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी कोणी केला नसेल त्यांनी आवर्जून आजच्या माघी गणेश जयंतीच्या दिवशी करा. खूप प्रभावी उपाय आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.